तहव्वूर राणाला आझाद मैदानात सार्वजनिकरित्या फाशी द्या. शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची ही मागणी आहे. राणाला गंभीर जखमी करून त्यावर मीठ सोळा असं एकनाथ ओंबळेंनी म्हटलंय. कसाबला फाशी देण्यास विलंब झाला, यावेळी तसं करू नका असंही एकनाथ ओंबळे म्हणाले. सरकारच्या यशाबद्दल त्यांनी सरकारचं अभिनंदनही केलं. एकनाथ ओंबळे जी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी पण बोलूया. दादा, ज्या प्रकारे तहव्वूर राणा याला भारतात आणलं जात आहे, किती मोठा यश आहे आणि ह्या हल्ल्यात जेवढे शहीद झाले होते त्यांच्यासाठी किती चांगली म्हणजे ही बातमी आहे. निश्चितपणे ही फार मोठं यश आहे हे की आज तहव्वूर राणाला अमेरिकेहून भारतामध्ये प्रत्यार्पण केलं त्याचं. पण त्या 26/11च्या हमल्याचा खरा मास्टर माइंड किंवा त्या साजिशमध्ये ज्याचा फार मोठा वाटा होता तो तहव्वूर राणा आज भारतात येतो आहे. तर आता मात्र त्याला सजा होण्यासाठी विलंब लागू नये, त्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त कडक फाशीची सजा झाली पाहिजे. जो मास्टर माइंड आहे त्याला पनिशमेंट मिळाली हे जगाला सांगण्यासाठी कसल्या प्रकारची पनिशमेंटची मागणी आहे? नाही, निश्चितपणे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे 26/11च्या हमल्यात जखमी झालेली लोक, ज्यांची लोक त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले, त्या परिवाराची लोक आजही डिस्टर्ब आहेत, आजही वेदनेनं विव्हळत आहेत. आणि मग अशा अतिरेक्यांना मी सातत्याने म्हणतो की खुल्या मैदानावरती आणून त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापून त्यांच्यावरती मिठाचा शिडकाव करून त्यांना एकदम भयानक मृत्यूची फाशी दिली पाहिजे. तहव्वूर राणाला आणलं जात आहे, हे देशाची एक ताकद दाखवते. निश्चितपणे हे आपल्याला मान्यच करावं लागेल, सर्वांना मान्य करावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये भारताची ताकद काय आहे. ज्या पद्धतीनं काही देशामध्ये गुन्हेगाराला तुरंत शिक्षा केली जाते, त्याच पद्धतीनं आज भारत आपला महासत्ता होऊ पाहतोय. एक चांगलं पाऊल या अनुषंगानं निश्चितपणे सरकारचं सकारात्मक पाऊल आणि सरकारची एक चांगली उपलब्धी या अनुषंगाने आपल्याला मान्य करावी लागेल. कसाबला जेव्हा शिक्षा झाली खूप उशीर झाले, म्हणजे खूपच वर्ष गेले, तर ह्या प्रकरणी आपण काय अपेक्षा आहे आपली? नाही, निश्चितपणे कसाबला फाशी देण्यास विलंब झाला, त्याची कारणंही होती. आपल्याला पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता आणि तो निश्चितपणे जगासमोर आणण्याचं काम आपण केलं. पण आता मात्र या गेल्या 16 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तहव्वूर राणाला आता लवकरात लवकर फाशी व्हावी, त्या गोष्टीसाठी विलंब होऊ नये अशी आमची विनंती आहे. कॅमेरामॅन धरण पांडेसह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.